परळी तालुक्यातील सावरगाव ते सावरगाव तांडा जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आणि रस्त्यावर पाहिले तर मोठमोठे गोटे देखील साचलेत। ह्याच रस्त्यावर पाहिले तर अनेक विद्यार्थी शाळेला जात असतात आणि त्यामुळे पाहिले ते काल गावकऱ्याच्या वतीने परळी तहसीलला एक मोठं निवेदन देण्यात आलं होतं। आता आपण त्या रस्त्याची पाहू शकतो अत्यंत दयनीय अवस्थेत माझ्यासोबत काही विद्यार्थी येतं। तर काय सांगाल, तू कुठल्या शाळेमध्ये कितीला आहेस तू? 9वीला। कोणत्या शाळा तुझी? डेटनागड। कुठून जाता तुम्ही? सावरगाव। रस्त्याची अवस्था कशी आहे? जायला रस्ता नाही, मधून पाणी साचलेलं आहे, मधून सावरगावून रस्ता आहे पण चांगली नाही। काय केलं पाहिजे? रस्ता केली पाहिजे चांगली शाळेला जायला। उद्या तुमची परीक्षा चालू होती? हां, उद्या परीक्षा चालू आहे, आम्हाला जायला रस्ता नाही। 10 दिवस झाले शाळेत गेलं ना, वाहन आहे पण जायला रस्ता नाही। रस्त्याचं काम झालं पाहिजे। हां, तर काय सांगेल, काय कशी आहे रस्त्याची अवस्था? खराब आहे, खड्डे पडलेले आहेत, जायला रस्ता नाही, वाहन येत नाही तंड्यात। आम्ही 10 दिवस झाले शाळेत नव्हत, मधून जात होता पण कमरा इतकं पाणी आलंय तिथं। बस स्कूल बस इकडे आता येत नाही? येत नाहीत। बस आपल्या सोबत या गावचे सरपंच देखील। दादा काय सांगाल, काय समस्या आहे तुमच्यात? काल तुम्ही तहसीलला एक निवेदन दिलं होतं। हो सर, आम्हाला रस्ता हे होणं गरजेचं आहे। हां, हे लेकरं आमचे शाळेतले कधीच 10-12 दिवस झाले हे पहिल्यापासूनच असंच आहे। आम्हाला ह्या गाववाल्याचं लई अडचण आहे। आम्हाला किती फुटाचा मूळचा रस्ता किती फुटाचा आहे? 20 फुटाचा रस्ता आहे। 20 फुटाचा रस्ता आहे, पण आता जायला 10 फूट बी नाही। बर, काल तुम्ही एक तहसीलला निवेदन दिले, काय दिले निवेदन? निवेदन दिलंय की बाबा आम्हाला रस्ता हे अतिक्रमण हटवून शिनी आम्हाला रस्ता काढून द्यायचं, त्यांना निवेदन कुणी केलं अतिक्रमण? कुणी केलं रस्त्यावर? आता बघायचं इथं वाटावर आहे ते सरपंच गावातले जायचं, त्या खडीवर राहायचं। कोण लोक आहेत अतिक्रमण करणारे? कोण लोक आहेत? हे आपण हे आमचं गाव ग्रामपंचायतीच गाव आहे ना आमचं। इथं सरपंच बी बघू शकत नाही, गाववालेही बघू शकत नाही, कोणी इकडं तयार नाहीत बघायला। फक्त मतदानाच्या दिवशी येते आणि वाहन आणते तर नारळाला टंड्याला फोडायचंय, एवढं करते। आता काय मागणी, सरकारला काय मागणी करणार तुम्ही? आता मागणी आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला वाट दुरुस्त करून द्यावी। रस्ता हेच नंबर विनंती आमची। हे वाट जर आम्हाला वाहन जायसारखं केलं की बस झालं आम्हाला। चालतं गावकरीच म्हणणं घ्या, रस्ता जे लोकांनी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते खाली करून द्यावं आणि रस्त्याचं तात्काळ काम करण्यात यावं आणि आम्ही उपोषण देखील करणार असे देखील गावकऱ्यांच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।